जे आता गेल्या काही वर्षापासून ही टर्म ऐकतोय नेपोटिझम, तर ते नक्कीच चालतं. फक्त हिंदीत नाही, प्रत्येक इंडस्ट्रीत, मराठीतही चालतं की जे ऑलरेडी सेटल्ड आहेत त्यांचीच मुलं नंतर पुढे त्याच त्याच क्षेत्रात येतात. म्हणजे कंपोजरचा मुलगा कंपोजर, ऍक्टरचा मुलगा ऍक्टर. सो मग त्यांचं तिकडे ऑलरेडी एक स्थान असताना आपण त्यात एंटर करणं हे खूप खूप डिफिकल्ट असतं. खूप सॅड गोष्ट आहे आपल्या इंडस्ट्रीत की बाबा आता मूवी चला करायचं आपल्याला, तर पहिलं आपल्याला बघायचं स्क्रिप्टवाले. स्क्रिप्ट चांगली करून घ्यायची, स्क्रीन प्ले चांगला करून, अरे मग त्याला दे 5 लाख रुपये, कारण आपल्याला चांगलाच माणूस पाहिजे. त्यानंतर मग येतं डीओपी की जो शूट करणार आहे, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफ. तो बोलणार की नाही, आपल्याला चांगलीच क्वालिटी पाहिजे, मूवी चांगली दिसली पाहिजे, मग तिथे कॉम्प्रोमाइज नको. मग तू त्याला दे दिवसाचे 50,000 रुपये, तो त्याचं 20 दिवस शूटचे लावणार जे काय पैसे. त्यानंतर मग कलरिंग येतं, मग सरळ शेवटी येतं म्युझिक. आणि मग बोलतात अरे नाही, मग हे ठीक आहे ना, म्युझिक एवढं काय, मग आपण एखाद्या नवीन नवीन मुलाला घेऊ, खूप हे एवढं गरजेचं नाही. म्हणजे बजेट जे सगळ्यात कट केलं जातं शेवटी म्युझिकवर होतं, एस्पेशली इन मराठी इंडस्ट्री. उगीच म्हणजे की अरे ह्याने मला साधं पार्टीत हाय पण नाही केलं, ते पण लोक धरून बसतात आणि असं तसं. त्यामुळे एक रूल इकडे फॉलो करायला लागतो की कोणासमोर काही चांगलं पण बोलायचं नाही आणि वाईट पण बोलायचं नाही. चांगलं बोललं तरी प्रॉब्लेम आहे, कारण तिसरा कोणतरी असेल जो तो त्याचा दुश्मन असेल, तर मग. नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस, पी स्क्वेअर मराठीमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज आपल्यासोबत आहे संगीतकार विशाल. विशालची ओळख म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती मालिका माझी नवऱ्याची बायको असो, फुलपाखरू, लव लग्न लोचा यांसारख्या मालिकांचे शीर्षक गीत जे आहे त्याचं संगीत दिग्दर्शन विशालने केलंय. विशाल, सगळ्यात पहिलं तर स्वागत. थँक्यू. मला सांग की एवढ्या मालिका केल्यानंतरही मला सांग, आता इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळाली आहे का तुला? हो, ओळख नक्कीच मिळाली आहे. ओळख आणि फेम ह्याच्यात खूप मोठा फरक आहे की फेम म्हणजे लाईक जिकडे जातो तिकडे लोक फोटो घ्यायला, तर पण ओळख नक्कीच आहे की जेव्हा कुठे इंट्रोडक्शन होतं की बाबा हे या मालिकेची संख्या, आणि त्या मालिका तशा प्रसिद्ध आहेत, तर मग ते एक वेगळं वलय मिळतं आणि ओळख असतेच आपली लोकांमध्ये. सो बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण चीफ गेस्ट वगैरे जातो, तर ते खूप चांगलं वाटतं. मला सांग, तुझ्या कुटुंबामध्ये कोणीही संगीताची पार्श्वभूमी नसलेले आहेत, म्हणजे इंडस्ट्रीत कोणतंही पाठबळ नसताना तू आज तुझ्या करिअर इथपर्यंत आला आहेस, हे सगळं करण्यासाठी तुला किती कष्ट घ्यावे लागले? हो, ते कष्ट तर खूप, म्हणजे अनबिलिव्हेबल कष्ट, कारण वर्षानुवर्षांची कष्ट म्हणण्यापेक्षा पेशन्स इथे खूप महत्वाचा असतो. कारण आपण जे आता गेल्या काही वर्षापासून ही टर्म ऐकतोय नेपोटिझम, तर ते नक्कीच चालतं. फक्त हिंदीत नाही, प्रत्येक इंडस्ट्रीत, मराठीतही चालतं की जे ऑलरेडी सेटल्ड आहेत त्यांचीच मुलं नंतर पुढे त्याच त्याच क्षेत्रात येतात. म्हणजे कंपोजरचा मुलगा कंपोजर, ऍक्टरचा मुलगा ऍक्टर. सो मग त्यांचं तिकडे ऑलरेडी एक स्थान असताना आपण त्यात एंटर करणं हे खूप खूप डिफिकल्ट असतं. आणि कारण ती लोक ऍक्सेसिबलच नसतात की आज मला. पहिला जो तुझा ब्रेक होता तो कसा मिळाला? पहिला ब्रेक अर्थात पहिले जेव्हा युट्यूब नवीन नवीन चालू झालं 2010 वगैरे साली, त्याच्या आधीपासून चालू झालंय, पण तेव्हा म्हणजे भारतामध्ये जेव्हा फेमस व्हायला लागलं, तेव्हा मग 2011-12 मध्ये मग मी थोडी थोडी गाणी स्वतःची टाकायला सुरुवात केली आणि कुठे कुठे ओळखी झाल्या. मग शेवटी एक माझा एक मित्र होता जो एका प्रोजेक्ट मध्ये प्रोडक्शन मध्ये होता. सो तेच, तुम्हाला कुठे कुठे जाऊन ओळखी वाढवायला लागतात. आणि मग त्याने मला एका डिरेक्टरला भेटवलं आणि ती पहिली फिल्म केली मी, स्लॅम बुक म्हणून. तर स्लॅम बुक मूवी 2015 साली आला. स्लॅम बुक पिक्चर चालला पण होता खूप, आणि आता युट्यूबवर त्याचे मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत, कारण तो नंतर कल्ट झाला. तर मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ मेनन वगैरे होते त्यात, आणि रितिका श्रोत्री ती तेव्हा खूप लहान होती. तर त्यात मी 2 गाणी केली आणि 4 गाणी मी लिहिली. मी हे पण सांगेन की ज्या मालिकांची शीर्षक गीत आहेत ती मी लिहिली पण आहेत, फक्त संगीत नाही. सो तो पहिला ब्रेक होता. आणि कुठेतरी मग पहिला आपलं नाव लागलं तर थोडं आपल्याला लोकांना अप्रोच करायला सोपं पडतं की मी हे काम केलंय. आणि ते जे मी गणपतीचं गाणं केलं त्यात श्रुती मराठे होत्या डान्स, त्यांच्यावर ते फीचर झालं होतं. सो ते मग आपल्याला थोडं सांगायला
इझी पडतं. माझ्याकडे जर काहीच नाहीये दाखवायला, मग हा. पहिला प्रश्न यायचा तू काय केलंय म्हणून. बरोबर. सो तो पहिला ब्रेक मिळणं खूप 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 महत्वाचं असतो. सो तो मित्र माझा जो होता संकेत राजदक्ष, तो त्याने तो मला मिळून दिला. आणि त्याच्यानंतर मग मला सेकंड त्याच सर्कलमध्ये मग अजून एक दुसरं काम मिळालं. ते युथ म्हणून मूवी होती. तर युथ मध्ये आम्ही 4 गाणी केली आणि खूप छान प्रोड्युसर होते आमचे, सुंदर सेतुरामन म्हणून. ही इज अ तमिळ गाय. आणि त्यांनी गाण्यांवरती इतका खर्च केला, म्हणजे एका गाण्याला स्वानंद किरकिरे गायला होते, त्यांनी भारुड गायलं जे आज खूप चालतं आजही. त्यानंतर जावेद जाफरी सरांनी एक रॅप गायलं, सोनू निगम सरांनी एक गाणं गायलं, अरमान मलिकने गायलं. सो त्यांनी म्युझिकसाठी खूप आम्हाला बॅक केलं. आणि त्या मूवीमुळे मग थोडी अजून ओळख झाली. मला सांग, जेव्हा काम करताना आपण नवीन असतो, आपण इंडस्ट्रीचा भाग नाही आहोत, मग तेव्हा ते दडपण असतं का ती लोक सांभाळून घेतात? सांभाळून तर कोणी घेत नाही. तर तुम्हाला इथे परफॉर्मन्स दाखवायलाच लागतो हं. की देर इज नो सेकंड चान्स. म्हणजे तुम्हाला आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे तुला फक्त गाणं येतं एवढंच नाही. म्हणजे तुमची जी प्रोसेस असते हो, त्या प्रोसेस मध्ये हो. जाताना मग ते असतं की हा नवीन आहे, बरोबर. मग तेव्हा काही आहे का की सांग? हा, म्हणजे आणि तुमच्याकडनं एक छोटीशी चूक घडली तरी ते सगळे तुमच्यावर चढणार आणि खूप खूप तुम्हाला शिवाय सगळं ऐकायला लागतं. आणि त्या सगळं नॉलेज नव्हतं, ते हळूहळू यायला लागलं. कारण आता गाणं बनवणं म्हणजे शेवटी एक मिक्स मास्टर एक प्रकार असतो की ते गाणं कसं साऊंड करतं, तर ते नॉलेज नव्हतं. तर तेव्हा ते पहिल्या 1-2 गाण्यात मला तो त्रास झाला. आणि ते सगळं बजेटचं कॅल्क्युलेशन्स. तर जेव्हा मी ती पहिली फिल्म केली होती त्यात नंतर मला कळलं की मला 1 पण रुपया राहिला नाही. कारण जेवढे कोट केले होते ते मग जे वाजवणारे आले सगळे, ते म्हणाले आम्ही एवढ्या याच्यात करणार नाही. मला वाटलं करते, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर मग ते असं होतं की मग नंतर नंतर आपल्याला विथ एक्सपिरियन्स कळत जातं. चित्रपटाचा 1 रुपया मिळाला नाही. आणि पण ठीक आहे, पण दुसऱ्या चित्रपटाला मिळाले. आणि त्यानंतर मग त्या प्रोसेस नंतर मग या मालिका मिळत गेल्या, ओळखी होऊन. मला सांग, म्युझिक डायरेक्टरचं जे मानधन असतं ते मानधन देताना मग तुमच्या टीमचं धरून हे असतं का तुमचं एकट्याचं वेगळं आणि टीम वेगळे? नाही, आम्हाला जर एक गाणं मिळतं तर मला माझ्या टीम सकट ते कोट करायला लागतं. सो मला माझ्या टीमला विचार, आता समजा एक रोमॅन्टिक गाणं आहे, तर ज्यात काही ढोल ताशे किंवा काही वाजवायचं नसतं किंवा तबला वाजवायचा नसतो किंवा तर ते डायरेक्ट प्रोग्राम होतं. सो डायरेक्ट आता गिटार पण प्रोग्राम होते. सो ते डायरेक्ट तुम्ही सॉफ्टवेअर बनवलं, विषय संपला. मग तुम्हाला अरेंजरचे जे पैसे आहेत तो काही, तर तो नाही, त्याला ते तेवढे द्यायला लागतात अरेंजरला. किंवा तुम्ही स्वतः अरेंजर आहात तर तुम्ही ते करू शकता. पण जर मला थोडं ग्रँजर गाणं आहे तर मग ते ढोल ताशे वाजवणारे त्यांचे पैसे, मग त्यांच्याशी आधी बोलायला लागतं, बाबा किती घेशील वगैरे वगैरे. मग स्टुडिओचा चार्जेस, असं करत करत मग ते फायनल कोट द्यायला लागतं. मला सांगा, तू मालिका आणि सिनेमा दोन्ही केलायस, मग मला सांग की दोघांमध्ये तुला काय फरक जाणवला, की फेम नुसार म्हण किंवा फायनान्शियली म्हण? मी तर म्हणेन की मालिकांमध्ये उलट पे चांगलं आहे. मराठी सिनेमाची थोडी अवस्था, ते अगदी तुम्ही मोठे ब्रँड्स तर रितेश देशमुख, महेश मांजरेकर ह्यांच्याबरोबर काम केलं तर तुम्हाला ते बजेट मिळेल. पण बाकी ठिकाणी तर, आणि सर्वात ही म्हणजे या माध्यमाच्या मार्फत मी सांगेन, सर्वात खूप सॅड गोष्ट आहे आपल्या इंडस्ट्रीत की बाबा आता मूवी चला करायचं आपल्याला, तर पहिलं आपल्याला बघायचे स्क्रिप्टवाले, स्क्रिप्ट चांगली करून घ्यायची, स्क्रीन प्ले चांगला करून, अरे मग त्याला दे 5 लाख रुपये, कारण आपल्याला चांगलाच माणूस पाहिजे. त्यानंतर मग येतं डीओपी की जो शूट करणार आहे, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, तो बोलणार की नाही आपल्याला चांगलीच क्वालिटी पाहिजे, मूवी चांगली दिसली पाहिजे. मग तिथे कॉम्प्रोमाइज नको. मग तू त्याला दे दिवसाचे 50,000 रुपये, तो त्याचं 20 दिवस शूटचे लावणार जे काय पैसे आहेत. त्यानंतर मग कलरिंग येतं, मग सरळ शेवटी येतं म्युझिक. आणि मग बोलतं अरे नाही, मग हे ठीक आहे ना, म्युझिक एवढं काय, मग आपण एखाद्या नवीन मुलाला घेऊ, खूप हे एवढं गरजेचं नाही. म्हणजे बजेट जे सगळ्यात कट केलं जातं शेवटी म्युझिकवर होतं, एस्पेशली इन मराठी इंडस्ट्री. पण हिंदीत असं नाही होत की आज तू बघशील तर सय्यारा मूवी, त्याची गाणी आणि ते मोहित सुरी जे आहेत ते त्यांच्या गाण्यावर इतकी मेहनत घेतात. इव्हन इन अर्लियर टाइम्स सुभाष घई होते, राज कपूर होते, गाणं त्यांच्या मूवीचा आत्मा असायचा आणि ते स्वतः त्या सिटिंग्सला बसायचे की मला गाणी चांगलीच हवी. आणि कारण ते
मूवी जेव्हा इंट्रोड्यूस होतो पहिला, तर पहिलं काय येतं की गाणंच पहिले बरोबर. तुम्ही ओपन करता. हा. पहिले टीजर येतो मूवीचा, पण नंतर गाणंच येतं. गाणंच. गाण्यामुळे ते मूवीचं ते जे काय आहे ते मार्केटिंग होतं. बरोबर. तर हे कुठेतरी आपल्या निर्माता दिग्दर्शकांनी पण ओळखून घेतलं पाहिजे. मला सांग, मराठीमध्ये असं म्हटलं जातं की गट आहे, म्हणजे एका गटात काम केलं तर दुसऱ्या गटाला प्रॉब्लेम असतो. हे आहे का मराठी इंडस्ट्रीमध्ये, तुला जाणवलं का? हो हो, हे खूप आहे. ऑब्व्हियसली आपण सगळंच सांगू शकत नाही, पण तरी सुद्धा खूप असतं हे की एखादा, आणि खूप लोकांची इगोज पण असतात. हा. उगीच म्हणजे की अरे याने मला साधं पार्टी धाय पण नाही केलं, बापरे. ते पण लोक धरून बसतात आणि असं तसं. त्यामुळे एक रूल इकडे फॉलो करायला लागतो की कोणासमोर काही चांगलं पण बोलायचं नाही आणि वाईट पण बोलायचं नाही. हा. चांगलं बोललं तरी प्रॉब्लेम आहे, कारण हा. तिसरा कोणतरी असेल जो हा. तो त्याचा दुश्मन असेल, हा. तर मग मग त्याचं काम मिळत नाही आपल्याला. त्याचं काम मिळत नाही. आणि खूप ग्रुपिझम होतं, खूपच होतं. तर ऍक्च्युली कधी कधी खूप वाईट गोष्ट पण नाहीये ही, की आता फॉर एक्झाम्पल जर माझा एखादा ग्रुप झाला हा. आणि ती व्यक्ती जर 2 वर्षात मध्ये एक मूवी काढत असेल हा. आणि ती मलाच देत असेल, तर इट्स फाईन, जर माझा कोणाचा ग्रुप झाला तरी. बरोबर. पण ते पण लोकांनी हॉर्सेस फॉर कोर्सेस आपण म्हणतो, ज्याची जी रिक्वायरमेंट आहे, की आता लकीली हिंदी इंडस्ट्रीमध्ये गेल्या 10 वर्षात मराठीला प्राधान्य देणारे पण मूवीज यायला लागले, आणि त्यामुळे अजय अतुलला पण काम मिळायला बरोबर. लागलं हिंदीमध्ये. सो ते हॉर्सेस फॉर कोर्सेस, मग ते कदाचित सय्यारासारखी रोमॅन्टिक मूवी त्यांच्यासाठी नसेल, पण हा. आता छावास, किंवा छावात त्यांचं म्युझिक नव्हतं, पण इठा जी मूवी येते हा. त्यात त्यांचं म्युझिक आहे, कारण ते त्यात तोच त्यांचा लावणी. बाज आहे. सो तो मग तसं पण लोकांनी केलं पाहिजे. एकदम ग्रुपिझम हा खूप त्रासदायक प्रकार पण आहे नक्की. मला सांग, मग मालिकांच्या मध्ये पण असतात का ते ग्रुप्स, की आता जे चित्रपटांमध्ये आपण म्हणतो मालिकांमध्ये पण आहे हो ते? हो हो, नक्कीच नक्कीच असतात. आणि मालिकांचं कसं असतं की 6-7 प्रोडक्शन हाऊसेस आहेत, हा. तर तेच प्रत्येक चॅनलवर त्यांच्याच मालिका असतात. असं नाही की कोण नवीन स्क्रिप्ट घेऊन आलाय, तर बरोबर. असं नसतं. आणि मालिकांमध्ये म्हणजे मध्ये म्हणलं की मंदार दिवसे मी पैसेच दिले नाही, असं हम्म. काही म्युझिक डायरेक्टरच्या बाबतीत देखील घडत का? हो, घडलेलं आहे, हा. पण त्यात जास्त डीप न आता शेवटी मी बोलेन की त्यांनी काम पण दिलं होतं मला. हा. सो दॅट इज फाईन, म्हणजे असं काही कंप्लेंट्स नाही. हा. कारण शेवटी कसं आहे, जो आपल्याला ओळख देतो तेही महत्वाचं आहे. हा. आज फुलपाखरूच्या गाण्यांना मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत. हा. आज ओढ तुझी जे गाणं सर्वात चालतं, माझं जे ऑनलाईन गाणं पण खूप जी चालतं, सुखाची सावली, फुलपाखरू, तर ते या सगळी गाणी चालतात. आणि तर सो त्यांनी ते काम दिलंय, सो थोडे पैसे राहिले तर ठीक आहे. आता एवढं पण कोणाच्या आपण नाही, हे पण करू मंदार शकत. देवसेशी म्हणजे शशांकने अप्रोच केलं, तू काही अप्रोच करून विचारलं काही प्रॉब्लेम आहे का वगैरे काही त्यांना? हो, विचारलं, मध्ये एकदा भेट पण झाली होती. हा. तर पण तेवढं कसं आपण तेवढं पण हे नाही होत की की सर काय झालं, तुम्ही सांगा, हा. शेअर करा, हा. की तेवढं कदाचित ते प्रत्येकाशी करू शकणार नाही. बरोबर. की कारण मी इंडस्ट्रीत त्यांच्या 10-15 वर्षानंतर आलोय. सो तो एक काइंड ऑफ रिस्पेक्ट, मैत्रीपेक्षा रिस्पेक्टचं रिलेशन ते जास्त आहे. बरोबर. सो पण आय होप ते त्यातनं लवकर बाहेर निघतील, जे काही असेल ते, की ते निघून नये. कारण शेवटी तो एक चांगला निर्माता दिग्दर्शक आहे. त्यांच्या ज्या मालिका वगैरे होत्या त्या अजूनही लोक म्हणजे म्हणतात की अशा मालिका परत येत नाहीत. सो आय होप ते त्यातनं बाहेर निघतील. आता मंदार देवसेंचा नवीन प्रोजेक्टही येतोय, ते परत मालिकेमध्ये येतोय. हो हो हा, हो. मग काही त्याबद्दल काही बोलणं वगैरे परत झालं का तुमचं? बोलणं झालं होतं, पण आय डोंट नो पुढे आय थिंक त्याचं पण काम थांबलंय. मला काहीच आयडिया नाही याबाबतीत. ओके. मला सांग की मालिका तू करतोयस, त्याच्यानंतर चित्रपटांमध्ये करतोयस, हे सगळं करत असताना तुझे आजही तो युट्यूब म्हणजे जिथून तू सुरुवात केली, हो हो हा, आणि त्या युट्यूबच्या एका गाण्याने तुला प्रचंड प्रसिद्धी दिली, ते वाढदिवसाचं गीत होतं. हो 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 हो. त्या वाढदिवसाच्या गीताविषयी मला सांग, काय मराठीमध्ये वाढदिवसाचं गीत करणारा माझ्या मते पहिला तूच आहेस. हो हो हो. आणि हे सुबोध भावेंनी इनिशिएट केलं होतं, हा. की ते बोलले होते की आपण नेहमी हॅपी बर्थडे टू यू का गातो, मराठीत असं का नाहीये. हा. तर म्हणून ती 1 मिनिटाचीच जिंगल आहे, हा. की जी आपण केक कापताना हा. गाऊ शकतो. आता असे जे गाणी, आता भाईचा बर्थडे वगैरे गाणी हा. आहेत, पण हा. ती आपण केक कापताना नाही गाऊ शकत. बरोबर.
तर असं काही आहे का जे आपण म्हणून ते सिम्पल जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, हं. मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा, एवढे ती सिम्पल जिंगल आहे आमच्या शुभेच्छा, म्हणजे ते तुम्ही केक कापताना हा. गाऊ शकता. आणि त्यानंतर सुबोध सरांनी ते खूप शेअर पण केलं, त्याचं चांगलं म्हणजे चांगलं पोचलं ते गाणं. आता लास्ट वीकचीच गोष्ट आहे, माझा एक मित्र दुबईला राहतो तो, तर त्याने मला एक व्हिडिओ पाठवला की तो एका ठिकाणी गेला होता आणि तिकडे कोणातरी 60वा वाढदिवस होता. ती मराठी फॅमिली होती आणि त्या लोकांनी ते गाणं प्ले केलं होतं. तर तो पण एकदम हैराण झाला. तर मग त्याला मी विचारलं तू कधी प्ले करणार म्हणून. काय आपले मित्र आणि नातेवाईकच पहिले आपलं गाणं प्ले करत नाहीत, ते पहिले तुम्हाला कुठेतरी दुसरीकडे पहिले बघतो तेव्हा माणूस ते गाणं हे होतं. तर ते एका छोट्या थॉट वरनं आज त्याचे एव्हरी मंथ खूप म्हणजे 1-1 लाख प्लेज असतात त्याचे इंस्टाग्राम वरती, पण जास्त करून इंस्टाग्राम वरती की लोक स्टोरीज आणि स्टेटस बिटस सगळे शेअर करतात. सो खूप खूप आणि खूप थँक्स जे लोक गाणं ते यूज करतात. मला सांग, चित्रपटांमध्ये काही आता तुझं चालू आहे का? आणि चित्रपट मिळणं हे मालिकांपेक्षा कठीण आहे का? कठीण दोन्हीच आहे. कुठचंही काम मिळवणं कठीणच आहे शेवटी, कारण ते जे त्या क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना बेस्टच हवंय. सो त्यांना बेस्ट हवंय म्हणून ते बेस्टच शोधतात. म्हणजे असं आहे की मराठीमध्ये ठराविक नावं आहेत, ती नावं सोडून पुढचा व्यक्तीचा विचार एकदम रेअर टू रेअर होतो. हो 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 हो. म्हणजे आता कसं आहे की समजा तुम्ही एखादं गाणं केलेलं आहे, ठीक आहे, आता ते पण इकडे होतं की कधी कधी स्वतःच्या व्यक्तींना जेव्हा लोकांना पुढे आणायचं असतं, तर तुम्ही कितीही चांगलं करा, अगदी चांगलं करा, चांगलं हे करा की तुम्हाला, पण तरी ते होत नाही, कारण एखाद्या व्यक्तीला त्याचीच फेवरेबल व्यक्ती पुढे आणायची असते. सो अगेन काम मिळणं खूप खूप कठीण आहे. जे लोक या क्षेत्रात येण्याचं ठरवतात त्यांना पण मी सांगेन की तो एका मोठ्या दिव्यातनं तुम्हाला जायला लागतं, की जे जसं मी बोला ती पहिली फिल्म स्लॅम बुक होती, ती मिळेपर्यंत तुमच्या, आणि त्याच्यानंतरही असं काही नाहीये की त्याच्यानंतर सगळं चांगलं झालं, उलट त्याच्यानंतर अजून मोठा स्ट्रगल होता. सो त्या गोष्टी खूप आहे. पण आज ही चांगली गोष्ट आहे, जसं वाढदिवस गीत तू बोललीस, फुलपाखरूची गाणी, नंतर वाढदिवस गीत, ही गाणी माझी ऑनलाईन वगैरे खूप चालतात, त्याचे पैसे येत असतात. आणि त्यामुळे तो एक इंडियन परफॉर्मन्स राईट सोसायटी म्हणून आहे, IPRS, तू ऐकलं असेल तर त्याचे पैसे येत असतात. जे लोक जिकडे जिकडे आपली गाणी वापरतात ते, इनफॅक्ट ते युट्यूब कडनं पण आपल्या भरपूर गोष्टी आहेत त्या टेक्निकल, जिकडे जिकडे आपली गाणी वाजतात तर ती चांगली अमाऊंट येत असते. त्यामुळे तो त्या बाबतीत मी थोडा रिलॅक्स झालो गेले 1-2 वर्ष की म्हणजे युट्यूब हे आता दुसरं पॅरल म्हणू शकते की तुम्हाला हे झालेलं आहे. मी तर म्हणेन म्युझिशियनसाठी आता युट्यूब काहीच नाही राहिलंय. म्युझिशियनसाठी आता इंस्टाग्राम, स्पॉटीफाय, तुमचे जे सगळे ऑडिओ प्लॅटफॉर्म्स आहेत आणि IPRS हे खूप महत्वाचं झालंय. कारण युट्यूबचं कसं आहे, तुम्हाला तुमच्या गाण्याला 1 मिलियन व्ह्यूज आले तर ऍज अ म्युझिशियन तुमचे 30-40 हजार रुपये येतील फक्त. 30-40 हजार म्हणजे काहीच अमाऊंट नाहीये. 1 मिलियन व्ह्यूज करणं म्हणजे काय, किती मोठी गोष्ट. 1 लाख व्ह्यूज करणं पण खूप मोठी गोष्ट आहे. सर त्यासाठी 1 मिलियन व्ह्यूज साठी म्हणजे ते किती स्ट्रगल आहे. तुमचं गाणं मग ते खूप हिट जायला पाहिजे. पण स्पॉटीफाय आणि इंस्टाग्रामचं कसं आहे, एक माणूस जर तुमची स्टोरी टाकतो, आता आपण एक स्टोरी टाकली तर कमीत कमी 200 लोक तरी बघतात आपली स्टोरी, तर मग तेवढं बघतात, तो पॉइंट पैसे असतात. पण ते आता माझे काही मित्र आहेत, प्रत्येक कोणाचाही वाढदिवस असतील तर ते माझं गाणं शेअर करतात. सो तर ते तेवढं ते पोचतं आणि तेवढं त्याला आपण इम्प्रेशन्स म्हणतो. म्हणजे आपण एक म्हणू शकतो की संजू राठोड या व्यक्तीला काही वर्षापर्यंत कोणीच ओळखत नव्हतं, पण युट्यूबने त्याला स्टार बनवलं. करेक्ट. जे चित्रपट किंवा मालिकाही करू शकले नाही. एक्झॅक्टली. आता आज तुम्ही बघा की खूप संगीत दिग्दर्शक काम करतायत, पण त्यांची ओळखच नाहीये. आता फॉर एक्झाम्पल आता कोणाचं, म्हणजे आता जसं आपण म्हणतो की आता टाइमपासची गाणी आहेत, तर गाणी खूप फेमस आहेत, पण ते कंपोजर्स म्हणजे जे आपल्या इंडस्ट्रीमधले त्यांना माहित असतात, चिनार महेश किंवा कोण,
किंवा माझंच गाणं आहे ओढ तुझी युट्यूबवर आज जवळजवळ 9-10 मिलियन व्ह्यूज येतील. हा. ते गाणं इतकं लोक युज करतात म्हणजे स्टोरीज ऍक्टर्सना जो फेस आहे, फेम आहे, हा हा ते तुम्हाला मिळत नाही. नाही, तो संजू राठोडला, कारण तो स्वतः फीचर झाला हा. आणि ती गाणी खूपच चालली, सो त्यामुळे तो, किंवा असे आता ऑब्व्हियसली अजय अतुल आहेत, अवधूत गुप्ते आहेत, त्यांना तो फेस व्हॅल्यू म्हणजे आहे. 100 पैकी 10 जणांना फेस व्हॅल्यू आहे, बाकीच्यांना ती मिळत नाहीये. बट ऍज अ सेट तो मग, पण ते सर्कलमध्ये नाव असतं जेव्हा इव्हेंट्स मध्ये जातो आणि तेव्हा मग इंट्रोडक्शन होतं, सो ते सॅटिस्फॅक्शन मिळतं. पण ऑब्व्हियसली दॅट काइंड ऑफ फेस व्हॅल्यू ती याला थोडा वेळ लागेल अजून, पण होईल. मला सांग की असं सध्याची परिस्थिती अशी आहे की तुमचे इंस्टाग्राम फॉलोअर्स बघून तुम्हाला काम देतात, म्हणजे ऍक्टर्सना. तीच परिस्थिती म्युझिक डायरेक्टरची आहे का? नाही, आय गेस एवढं नाहीये म्युझिक, कारण शेवटी तुम्हाला चांगलंच बनवायला लागणार आहे. ऍक्टर्सचं कसं आहे की ते ऍक्टिंग करू शकतात ना, ते इंस्टाग्रामवर त्यांचं ऍक्टिंगच दाखवतात, सो त्या बेसिसवर त्यांचं ठरतं. ओके, पण इंस्टाग्रामवरती जर मला, ठीक आहे, ऍज अ सिंगर म्हणून मला माझं काही, मी टाकली 50-60 गाणी आणि एखादं खूप व्हायरल झालं, ऍज अ सिंगर म्हणून कोणतरी मला बोलवेल. पण कंपोजरचं काय, तुम्हाला ती जबरदस्त ट्यून आणि ते गाणं बनवायलाच लागेल, किंवा शब्द लिहिणार आहे, लिरिसिस्ट आहे, तर त्याला ते गाणं बनवायलाच लागेल की त्याचे. म्हणजे ऍक्टर्सचं जे हल्ली ऑडिशन होतं तो कॉलम असतोय की इंस्टाग्रामचे तुमचे किती फॉलोअर्स, तर तुमच्याकडे ती काही अशी परिस्थिती अजून तरी नाहीये. पण ऍक्टर्ससाठी ते आता गरजेचं झालंय, कारण त्यांचं ते मेन म्हणजे, कारण त्यांचं प्रमोशन होतं, तर त्यामुळे ते आता असतील 1 लाख फॉलोअर, 2 लाख फॉलोअर, तर ते त्यांचं प्रमोशन असतं. पण खूप वाईट आहे आता. मी आमचं एक येणारं गाणं आहे त्याचं शूट केलं होतं गोमांतक हॉटेल ठाण्यात. ते आपण त्याच गाण्याविषयी आता बोलणार आहोत. तिथूनच सुरुवात करते. मला सांग की नॉनव्हेज हे आपल्या सगळ्यांचं आवडती गोष्ट, त्या नॉनव्हेज रिलेटेड तू एक गाणं बनवतोय. हो, त्या गाण्याविषयी आता आपण गप्पा मारू. सो येस, द नॉनव्हेज की दुनिया असं ते गाणं आहे. तर पहिले मी नॉनव्हेज का इंडिया असं गाणं ठेवणार होतं, पण सगळे बोले बापरे नको. कारण सध्या व्हेज नॉनव्हेज हा चांगलाच वाद आहे. तर मग जेव्हा मी पहिले नॉनव्हेज शब्द बोलले, सगळ्यांना बोलतच वाटलं काहीतरी, मग कळलं बाबा हे नॉनव्हेज फूडचं गाणं आहे. तर मग सो आय थॉट की करोडो लोक नॉनव्हेज खातात आणि त्यांच्यासाठी, जसं मी वाढदिवसाच्या वेळी झालं की काहीतरी लोक वापरतील असं द्यायला पाहिजे. ते पण एक हल्ली आहे की हा कॉन्सेप्ट बेस्ड गाणं बनवणं, हा ट्रेंड हल्ली खूप आहे. म्हणजे कुठचाही कॉन्सेप्ट घ्या काहीतरी आणि त्याच्यावरती गाणं बनवा. म्हणजे तर मग सो आय थॉट की करोडो लोक नॉनव्हेज खातात, सो त्यांना असं स्टेटसला ठेवायला काहीच गाणं नाही. मग ते काहीतरी ते खाण्याचं वगैरे टाकतात, किंवा एक ते सलमान खानचं गाणं आहे, पण ते स्पेसिफिक चिकनचंच गाणं आहे, तर बाकी असं काहीच नाहीये. सो आय थॉट की असं काहीतरी करूया, आणि सो खूप छान झालंय ते गाणं. त्याचं शूट मग गोमांतक मध्ये केलंयस का तू? हा, गोमांतक हॉटेल खोपटमध्ये ठाण्याचं होतं ते. शंतनू आणि मनाली परब ते आहेत. ऍक्च्युली अरुण म्हात्रे कवी तुला माहित असेल, त्यांच्यामुळे त्यांची ओळख झाली होती, सो त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि तर खूप छान झालंय गाणं, म्हणजे सगळे पदार्थ त्याच्यात आहेत आणि सगळ्या स्टेट्सच्या पण लाईन ठेवल्यात मी. सो ये दुनिया है नॉनव्हेज की मारी, सुरमई पापलेट और चिंबोरी. पण आता मला सांग, सोशल मीडियाला ना नॉनव्हेज आणि व्हेज असे 2 गट पडलेत, त्याच्यामुळे तुला असं हे नाही की बाबा ह्याच्यावरती मग आता कमेंट्स येणार आहे, बाबा काय तुम्ही नॉनव्हेज करताय? नाही, येऊ दे ना, उलट आलं तर चांगलं आहे. आणि कसं आहे की आपण शेवटी, तू जे व्हेज खातात ते पण झाडात पण जीव असतो, आपण असं बोलू शकतो की काय, म्हणजे खातो आता, ते फूड आहे शेवटी. तर आता जो स्पिरिच्युअल पाथला आहेत जे काही लोक असतील, ही चांगलीच गोष्ट आहे, पण शेवटी नॉनव्हेज हा आपला आनंद आहे यार, म्हणजे तो कसा सोडणार. आणि नॉनव्हेज लहानपणापासून खात आलोय, सो कुठची मासे असू देत, म्हणजे काही असू दे, चिकन, मटन आणि कोलंबी असतं, आपल्याला खूप आवडते. ते गाणं कधी आता लोकांना, सो गाणं 29 जूनला येत आहे. सो आणि खूप खूप
फूड ब्लॉगर्सना मी सांगितलंय, खूप हो. सगळ्यांशी बोललोय, तर सगळे खूप एक्सायटेड आहेत की आम्ही वापरू हे गाणं म्हणून. हं. सो आणि शंतनू आणि मनालीची निवड तू केली का नाही नाही, काय? ते त्यांचं गोमांतक हॉटेल आहे, हा. ते त्यांचे ओनर्स आहेत, तर हा. तिकडे आम्ही शूट केलं. त्या गाण्यात पण काही 2 इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स आहेत. हा. एक अक्षय नांदगावकर म्हणून आहे हं. आणि श्वेताली म्हणून एक इन्फ्लुएन्सर आहे, श्वेताली अडसूळ. मला तर सांग, जेव्हा आता इथे युट्यूबचं तू करतोय बरोबर, हे खर्च मग तुमचे असताना मग हे सगळं करणं, जे पाऊल उचलणं, त्याच्या वेळी तुला किती विचार ते करावा लागतो? हो, आता कसं आहे की तुम्ही जेव्हा एखादं आता गाणं करताय तर तुम्हाला सगळंच बजेट कॅल्क्युलेट करायला लागतं. सो लेट से इफ आय एम टॉकिंग अबाउट अ बजेट ऑफ 50,000 की 50,000 मला गाणं करायचंय, तर ते मी आता सगळ्यांना सांगेन की जर कोणाला गाणं करत असता तर 50चं तुम्ही 25 कसं आणाल, हा. किंवा तुमचं टार्गेट जर 1 लाख आहे तर 1 लाखाचे 50 कसे आणाल, हे खूप गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल काही नवीन आता युट्यूबचे व्हिडिओ करायचे असतील तुम्हाला, नक्की ऐका. तर का तुम्हाला काही लोकांना शोधायला लागेल हा. जाऊन की एखादा नवीन पोरगा आहे, अरे खूप छान शूट करतो, हा. तर त्याला तुम्ही थोडं बार्टर सिस्टीम मध्ये बाबा हा. सांगू. आता ह्या व्हिडिओत माझा मित्रच आहे श्री वानसे म्हणून, खूप हा. जुनी मैत्री आहे आमची. हं. तर त्यानं तो मला कधीपासून म्हणायचा की तो जॉब बिब मध्ये व्यवस्थित सेटल्ड आहे, हा. पण तो बोलायचा की मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. हा. तर मी बोललो अरे नेकीवर कुछ आपण करूया काहीतरी. हा. सो हा वेगळा विषय झाला. पण तुम्ही असं आता ह्याचे जे बीटीएस व्हिडिओज करतोय यार, हा. तर तो एक मुलगा आहे, तर तो 19 वर्षांचा आहे हा. आणि तो इथे राहत पण नाही, तो हा. राहतो नॉर्थला. ओके. तर कुठून आमची ओळख झाली, तर त्याने मला 3-4 बीटीएस व्हिडिओ छान बनवून दिले. हा. तर तो जस्ट स्टार्ट करतोय, तर तो म्हणजे हे आपण असं बोलू शकतो की ज्यांची स्टार्ट आहे हा ते जर एकमेकाला मदत केली एक्झॅक्टली तर ते कमी एक्झॅक्टली. बजेटमध्ये होऊ शकतं. सो असं नाहीये की आपल्याला कोणाकडनं फुकट हा. करून घ्यायचं किंवा फ्री करून घ्यायचंय, हा. पण जे फेम मिळणार त्याचा फायदा तुम्हाला पण आहे आणि त्या एक्झॅक्टली व्यक्तीला एक्झॅक्टली. देखील आता आहे. मी दिवाळी वाईब्स म्हणून गाणं केलं होतं लास्ट इयर हा. दिवाळीसाठी. तर तेव्हा जे 3-4 लोक होते, आता तेव्हा त्या गाण्यातच कोरिओग्राफर होती सुवर्णा म्हणून. हा. तर ती खूप चांगली कोरिओग्राफर आहे. तर त्यावेळी मी तिला रिक्वेस्ट केली होती, तिने फ्री काम केलं हा. होतं, पण या गाण्याला मी तिला बाकायदा पे केलं. हा. सो बिकॉज तेव्हा तिने फ्री केलं, हा. बट आय गेव्ह हर वर्क. बरोबर. त्याच्यात 3-4 कॅरेक्टर्स होते, त्यांना पण मी कुठे कारण आज इंडस्ट्रीमध्ये एवढ्या ओळखी आहेत, कुठे काय रिक्वायरमेंट आले तर मी लगेच बरोबर. ते केटर करतो की हे तुम्ही तिकडे अप्रोच करा, आणि त्यांना पण ते कामं मिळाली. सो तो असं नाही की फुकट केलं म्हणून तुम्ही त्यांना तिकडेच थांबा. सो तुम्हाला ते भविष्यात त्या गोष्टीचा उपयोग होईल. एक्झॅक्टली. आणि तुम्हाला, आणि मीही केली आहे त्या, जेव्हा आपण बरोबर. सुरुवात करतो तेव्हा म्हणजे असतंच हे सुरुवातीला इंडस्ट्रीमध्ये. जर तुम्हाला थोडं तरी काम पाहिजे तर पैशांचा विचार न करता काम मिळेल. आणि आजकालची जेनझी जनरेशन आहे ते हा. तर बापरे, मग त्यांना असं वाटतं की आम्ही आहोत आणि एवढे पैसे मिळायला पाहिजेत, आणि ते ऍक्च्युली ते म्हणजे लोक जेन्झीला ही सांगायची गरज आहे की पहिलं काम आणि शोधा. ते लोक कसं पहिले कम्फर्टेबल आहेत, त्यांचे आई वडील चांगल्या जॉब्सला हा. आहेत, सो त्यांच्यावर कमवण्याचा काहीच प्रेशर नाहीये. बरोबर. सो त्यामुळे ते बोलतात नाही मी 1 लाखच घेणार या कामाचे, हा. आणि त्यांना मिळत नाही ते काम, तर तरी त्यांना त्याची काही पडली नाहीये. हा. की आता आमची अशी परिस्थिती असायची की बाबा नाही तू 1 लाख कुठे मागतो, 30,000 कर गाणं, हा बाबा बरोबर. करतो. म्हणजे घर चाललं तरी भरपूर झालं. हा असं बरोबर. So, मला सांग, आता इंडस्ट्रीमध्ये थोडा तरी सेटल झालाय असं वाटतंय तुला? हो आय कॅन से लास्ट 2 years म्हणजे बऱ्यापैकी मी सेटल झालो. पहिले मी क्लासेस पण आता मी कमी केले, पण आता हा. रेग्युलर कामं मिळतात, आणि हा. जसं मी बोललो की माझं जे ऑनलाईन इन्कम आहे हा. ते थोडं व्यवस्थित सेटल झालंय, आणि कामं पण रेग्युलरली मिळतात. आता लास्ट हा. इयर चेतन गरुड प्रोडक्शन्स म्हणून आहेत, त्यांनी ते गोव्याच्या किनाऱ्या वगैरे त्या प्रोडक्शन मध्ये ते लोक होते. हा. तर ते बल्कमध्ये मी 10 गाणी केली, हा. म्हणजे 6 महिन्यात 10 सॉंग्स. हा. त्यांनी व्यवस्थित पे केलं. सो ते काय ना काय चालू आहे, आणि इट इज गुड. सो आय होप, आणि त्या नॉनव्हेज सॉन्ग मध्ये माझे असे करोडो रुपये येतील. तुला तुझ्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हे गाणं तुम्ही सगळ्यांनी सोमवारी नक्की पहा. Yes. सोमवारी 29 तारखेला, 29 जूनला येणार आहे. गाणं कसं वाटलं, विशालचा इंटरव्ह्यू कसा वाटला, हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि ह्यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी P2 मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. थँक्यू.